नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण लिमिटेशन ॲक्ट 1963चा सेक्शन 2 बघत होतो. या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 2चा उर्वरित भाग बघणार आहोत. त्याच्यापूर्वी मागील व्हिडिओमध्ये मी एक मॅक्झिम्स आपल्याला शेअर केली होती. त्याचा अर्थ पहिले बघून घेऊ. ती मॅक्झिम अशी होती, उबी जस इबी रेमेडियम. याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो व्हेअर देर इज अ राईट देर इज अ रेमेडी. जिथे राईट असतो तिथेच आपल्याला रेमेडीसुद्धा उपलब्ध होऊन जाते. चला तर मित्रांनो, वेळ न दवडता आपण सेक्शन 2चा उर्वरित भाग पाहूयात. सेक्शन 2चा आपण डिफेंडंट इथपर्यंत आपण सेक्शन 2मधल्या डेफिनेशन्स पाहिल्या होत्या. त्याच्या पुढची डेफिनेशन आहे इजमेंट. आता इजमेंट म्हणजे काय? तर इजमेंट म्हणजे वहिवाटीचा हक्क. म्हणजे ज्याद्वारे एका व्यक्तीला दुसऱ्याच्या जमिनीतील काही भाग स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा हक्क प्राप्त होतो, त्याला आपण वहिवाटीचा हक्क म्हणजेच इजमेंट राईट आपण म्हणू शकतो. आणि हा हक्क जो असतो तो मर्यादित असतो. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया, म्हणजे आपल्या लगेच लक्षात येईल. आपण असं समजूया की मला माझ्या घरापासून माझ्या शेतापर्यंत जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि तो रस्ता माझ्या मित्राच्या घरासमोरून जातो. अर्थात मला माझ्या शेतात जाण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नाही आहे, फक्त तोच रस्ता आहे. माझ्या मित्रांनी तो रस्ता बंद करून टाकला. अर्थात त्यांनी काय केला? माझा वहिवाटीच्या हक्कावर बंधन आणलं. ओके, तर तो जो हक्क जो मला पूर्वपरंपरागत मिळालेला आहे किंवा पूर्वीपासून मी जो हक्क वापरत आहो, त्याच्याबद्दल मी कुठलाच करार त्या मित्राशी केलेला नव्हता, असा जो हक्क आहे त्याला आपण इजमेंटरी राईट किंवा वहिवाटीचा हक्क असं म्हणू शकतो. पुढची डेफिनेशन आहे फॉरेन कंट्री. अर्थात फॉरेन कंट्री म्हणजे काय? तर भारताव्यतिरिक्त इतर कोणताही देश, त्याला आपण फॉरेन कंट्री म्हणू शकतो. नंतर आहे गुड फेथ. म्हणजेच काय? तर सद्भावना. आपण जर नीट कायद्यांचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की क्रिमिनल आणि सिव्हिल या दोन्ही प्रकारच्या कायद्यांमध्ये गुड फेथ या डेफिनेशनला किंवा या शब्दाला आपण म्हणू शकतो की खूप मोठा अर्थ आहे. त्यामुळे हा जो आहे ते एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे असं आपण म्हणू शकतो. तर गुड फेथ म्हणजे काय ते आपण पाहूया. तर गुड फेथ म्हणजे सद्भावना. जर एखादी गोष्ट योग्य काळजी आणि लक्ष देऊन केली जात नसेल तर ती गोष्ट सद्भावनेने केली जात नाही असे आपण मानू शकतो. म्हणजेच काय? तर सद्भावनेत केलेली गोष्ट ही योग्य काळजी आणि लक्षपूर्वक केली गेली पाहिजे. त्याचाच आपण काय म्हणतो की आपण गुड फेथमध्ये काम करत आहोत असं आपण म्हणू शकतो. ओके, पुढची डेफिनेशन आहे प्लेंटिफ. प्लेंटिफ म्हणजे काय? तर वादी. असा कोणताही व्यक्ती किंवा जिच्यामार्फत फिर्यादी काय करतो? दावा दाखल करतो किंवा त्याला दावा दाखल करण्याचा अधिकार असतो, अशा व्यक्तीला आपण वादी म्हणजेच प्लेंटिफ असं म्हणतो. अजून एक त्यामध्ये क्लॉज दिलेला आहे की असा व्यक्ती ज्याची मालमत्ता एखाद्या एक्झिक्युटरकडे किंवा ॲडमिनिस्ट्रेटरकडे किंवा त्याने नेमून दिलेली एखादी व्यक्ती करत असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा आपण प्लेंटिफ किंवा वादी म्हणू शकतो. नंतरची जी डेफिनेशन आहे ती अत्यंत महत्त्वाची डेफिनेशन आहे. अत्यंत महत्त्वाची म्हणजे हा जो ॲक्ट आहे लिमिटेशन, त्याचे आपण बेस आहे असं म्हणायलासुद्धा हरकत नाही. तर ती डेफिनेशन आहे पिरियड ऑफ लिमिटेशन आणि प्रिस्क्राईब पिरियड. आता पहिले आपण पिरियड ऑफ लिमिटेशन पाहूया. तर पिरियड ऑफ लिमिटेशन म्हणजे काय? तर अनुसूचीद्वारे सूड दाखल करणे, अपील करणे किंवा ॲप्लिकेशन करणे यासाठी विहित केलेली मर्यादा म्हणजे पिरियड ऑफ लिमिटेशन. म्हणजेच काय? तर आपल्या लिमिटेशन ॲक्टमध्ये शेड्यूल दिलेलं आहे. तर त्या शेड्यूलमध्ये प्रत्येक सूट किंवा प्रत्येक अपील किंवा ॲप्लिकेशन यासाठी काहीतरी पर्टिक्युलर वेळ नेमून दिलेली आहे, पर्टिक्युलर टाईम नेमून दिलेला आहे. तर तो जो ती जी मर्यादा आहे, तो जो कालावधी आहे त्याला आपण पिरियड ऑफ लिमिटेशन म्हणू शकतो. नंतर काय? प्रिस्क्राईब पिरियड म्हणजेच काय? तर विहित कालावधीमध्ये
या कायद्याच्या तरतुदीनुसार गणना केलेल्या मर्यादांचा कालावधी. म्हणजेच काय की कायद्याच्या तरतुदीनुसार म्हणजेच काय तर लिमिटेशन ॲक्टच्या प्रोव्हिजन्समध्ये हे जी कलमं आपण ह्याच्या पुढे बघणार आहोत त्या कलमांमध्ये आपल्याला काही तरतुदी दिल्या आहेत. त्याच्यानुसार आपल्याला एक कालावधी प्राप्त होतो, त्याला आपण प्रिस्क्राईब पिरियड असं म्हणणार आहोत. ओके, चला आता पुढची डेफिनेशन बघूया. पुढची डेफिनेशन आहे प्रॉमिसरी नोट. प्रॉमिसरी नोट म्हणजे काय तर असं कोणतंही साधन किंवा असं कोणतंही इन्स्ट्रुमेंट किंवा असं कोणतंही डॉक्युमेंट म्हणू शकतो आपण त्याला, ज्याद्वारे निर्मात्याने त्यामध्ये मर्यादित किंवा मागणीनुसार एखादी निश्चित रक्कम दुसऱ्याला देण्यास पूर्णपणे गुंतवलेलं आहे. त्या इन्स्ट्रुमेंटला किंवा त्या डॉक्युमेंटला आपण प्रॉमिसरी नोट असं म्हणू शकतो. म्हणजेच काय की एक व्यक्ती काय करतो दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या मागणीनुसार किंवा एखादी निश्चित रक्कम दुसऱ्याला देण्यासाठी तो काय करतो गुंतवून ठेवतो आणि सांगतो की एवढी रक्कम मी तुला देण्याचं प्रॉमिस करत आहे. त्याला आपण प्रॉमिसरी नोट म्हणू शकतो. नंतरची डेफिनेशन आहे सूट. सूट म्हणजेच काय तर सूट ह्याच्यामध्ये अपील किंवा ॲप्लिकेशनचा समावेश होत नाही. ओके, नंतर दिलेलं आहे टॉर्ट. टॉर्ट म्हणजेच काय तर सिव्हिल रॉंग. टॉर्ट म्हणजे काय सिव्हिल रॉंग, ज्यामध्ये करारभंग आणि विश्वासभंग येत नाही. टॉर्टमध्ये काय येत नाही करारभंग आणि ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि आपण ब्रीच ऑफ ट्रस्ट असं त्याला म्हणू शकतो इंग्रजीमध्ये. करारभंग आणि विश्वासभंग यांचा समावेश होत नाही. आणि आपली शेवटची डेफिनेशन आहे ट्रस्टी. ट्रस्टी म्हणजे विश्वस्त. ट्रस्टी म्हणजे विश्वस्त, नॉट इन्क्लूड बेनामीदार. त्याच्यामध्ये बेनामीदार यांचा समावेश होत नाही. तर मित्रांनो, आज आपण सेक्शन 2चा उर्वरित भाग जो होता तो आपण पूर्ण पाहिलेला आहे. याच्यामध्ये आपण सर्व डेफिनेशन्स ज्या आहे त्या व्यवस्थित कवर केलेल्या आहे. ओके, तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विधिज्ञ मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल त्यासाठी तो व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.